आज आपल्या महाराष्ट्रातील एक पवित्र असणारं असं एक स्थान, स्वामींचं स्थान अक्कलकोट. आणि या अक्कलकोट भूमीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केला जाणारा हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्या कार्यक्रमाकरता मंचावरती उपस्थित असणारे या महाराष्ट्र भूमीमध्ये हिंदू धर्माकरता सातत्याने काम करत असणारे एक बुलंद तोप आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या या स्वामींच्या पावनभूमीचे आपण सर्वांनी ज्यांना आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली असे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोटे साहेब, मंचावरती उपस्थित असणारे हरिभक्तपरायण निळकंठ शिवाचार्य महास्वामीजी, हरिभक्तपरायण बसवलिंगजी महाराज, मंचावरती उपस्थित असणारे धर्मरक्षक अंबादासजी वरंट्यार व या ठिकाणी उपस्थित असणारा सर्वच आमचा सर्व हिंदू बांधव, सर्व आमच्या हिंदू भगिनी, मी प्रथमतः या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आताच या दोघाही आपल्या भूमीतल्या आमदार महोदयांनी आपल्या कामाविषयी भूमिका मांडली, या धर्माविषयी भूमिका मांडली आणि भूमिका मांडत या बसस्थानकाचा थोडक्यामध्ये इतिहास देखील आपल्याला सचिन दादांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. सचिन दादा, माझं तर मत आहे की आपल्याला ही भूमिका क्लिअर करायची वेळ आली नाही पाहिजे, कारण की हा इतिहास या भारत भूमीमध्ये किंवा अक्कलकोटमध्ये हा हिंदू सोडून इतिहासच नाहीये. या भूमिकेच्यावर मी ठाम आहे. इतिहास फक्त आणि फक्त भगव्याचा आहे, इतिहास फक्त स्वामींचा आहे, इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. या इतिहास फक्त या कुठेतरी हिरव्या चादरी चढवायच्या काही लोक असतात की ज्यांची शारीरिक खतना झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर आपल्यातली काही पिलावळ गेली ती मानसिक खतना झालेली लोकांची आहे. आणि म्हणून या लोकांमुळे कुठेतरी आज आपल्यासारख्या लोकांवरती ही वेळ येते की आपल्या भूमीमध्ये आपल्याला जावं लागतं आणि आपल्याला कुठेतरी आपली भूमिका मांडावं लागते. ही दुर्दैव आहे. म्हणून आपल्याला आज कुठेतरी सर्वांना अशा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण एकत्र येतो त्यावेळेला आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे, शपथ घेतली पाहिजे की आम्ही अशा लोकांशी कधी बोलणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपल्याला पुढे काम चालू करावं लागणार. कारण आज आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि जात असताना भूमिका मांडतो, पण मोर्चा संपला, जिकडे तिकडे आपण गेलो काम संपतं असं नाही. उलट मोर्चाच्या नंतर खरी कामाला सुरुवात झाली पाहिजे. आज इथं आपण मोर्चा संपल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे की मोर्चा संपल्यानंतर आपण या परिसराच्या बाहेर जाण्याच्या पूर्वी प्रत्येकाने आपली भावना सोशल मीडियावरती ही मांडलीच पाहिजे. काय दोन लांडे उठले यांच्या विरोधात काय पोस्ट टाकल्या की हे बस स्टँड असं आहे, बस स्टँड असं आहे, इथून रस्ता होता, हा रस्ता होता बंद केला, बस पुढं काय तुमचे सचिन दादा एक चूक झाली, ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा, ते द्यायलाच नको. काय होतं, हे बोर्ड दिलं ना, हात दिला की खांद्यावर बसले, आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले की ते आपल्या इथं तुम्हाला सांगतो हळूहळू सुरा लावायला सुरुवात. आपल्या लक्षात येत नाही की तुमची चूक नाही, अनेकांची होत असते. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यायचं.
पहिलं आता तुम्हाला सांगतो हे बस स्टँडचं काय होईल ते होईल, पण पहिली ढिल्याला रस्ता आहे ना तो काढून टाका, तो पहिले उकरून टाका. याला रात्री सांगा, ते बरेच लोक आहेत 2 JCB देऊन टाका, ते काढून टाकतील, काय फरक नाही पडत. ढिला रस्ता काय होतं, ते रस्ते ढिले काय माझच चालतं. आणि म्हणून या चूक दुरुस्त करायची संधी आपल्याला भेटली पाहिजे. सगळं होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. या प्रशासनाला सुद्धा आमची सूचना आहे की आपण विसरता कामा नये. या राज्यामध्ये देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे आशीर्वादाने स्थापन झालेलं सरकार आहे आणि ते काम करतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेनं विचारानं. म्हणून ते आपण कदापि या असणाऱ्या प्रशासनाने विसरता कामा नये. काय होतं, प्रशासन विसरतं, त्यांना वाटतं कुठला गुन्हा घडला की 4 हे भगवेवाले आणा आणि 4 जाळीदार आणा आणि ते लगेच बॅलन्स करतात. बॅलन्स करायचं काम तुम्हाला काय प्रशासनाला काय मतं मागायचे नाही, बॅलन्स करतात. तुम्हाला सांगतो हे याद राखा, हे सरकार या विचाराचं सरकार आहे, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाचं सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला चालणार सरकार आहे. त्यामुळे कुठे बॅलन्सच्या भानगडीतून पडू नका. बॅलन्स करायचं हे मानसिक खतना झालेल्या लोकांचं काम आहे, ते तुमचं काम नाही. आज कुठंतरी काल तुम्ही पाहिलं असेल की अशाच प्रकारे सचिन दादा आमच्याकडे देखील पडळकर साहेब तुम्ही त्या शनी शिंगणापूरला अशी घटना झाली. हळूहळू 1 चे 2, 2 चे 4 जवळपास अंदाजे 125 लोक त्या ट्रस्टवरती, तुम्हाला सांगतो शनी शिंगणापूर देवस्थानच्या ट्रस्टवरती कायमस्वरूपीचा विषय गेला. आपल्या लोकांच्या लक्षात आलं, तिथं आपले काही लोक पोहोचले, त्यांनी विरोध केला, पण अशीच मानसिक खतना झालेले लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये असं जात धर्म आम्ही मानत नाही, आम्ही एक विचाराचे लोक आहे. अरे म्हटलं बाबा, कुठल्या भारतात एखाद्या ट्रस्टवरती दाखव, एखाद्या मस्जिदच्या दाखव, एखाद्या मोठं त्यांचे काय मस्जिदचे गाळे असतात त्याच्यात दाखव. आपल्या एखाद्या हिंदू बांधवाला गाळा दिलाय, नाही दिला गाळा, पण त्याच्या दुकानात आपले 4 पोरं कामाला, दाखव बरं उदाहरण. जे काही उदाहरण तुम्हाला सांगतो त्या लोकांना सांगतात, तुलाच कशाला हे पुळ काय समविचार काय ते कुठलं अजून एकोपा, सामाजिक एकोपा, सामाजिक सलोखान आमच्या गावात ते नाही म्हणत. पण त्या लोकात जर कुठं नसेल तर तुला कशालाही म्हणलं अवघास आठवते. आणि म्हणून आपल्याकडे देखील तशाच प्रकारची परिस्थिती. म्हणून त्या दिवशी शनी शिंगणापूरला ज्यावेळेला असाच सकल हिंदू समाजाच्या पुढाकारातनं ज्यावेळेला एक जनाक्रोश मोर्चा आणि आपल्या सर्व हिंदू एकत्र आले, सभेचं आयोजन झालं. सभेच्या आयोजनाच्या आदल्या दिवशी त्या ट्रस्टने निर्णय घेतला आणि सगळे लांडे त्या ठिकाणी दिवशी काढून टाकण्याचा निर्णय त्या ठिकाणी. पण हे फक्त एकाच ठिकाणी घडतं असं नाही, हळूहळू आपल्याकडे सुद्धा घडू शकतं. एखादा इथं बाहेरगावची गाडी आली, आता इथे येणारा भाविक म्हणजे काय फक्त सोलापूर जिल्ह्यातला येत नाही, महाराष्ट्रातला येत नाही, जिथं जिथं हिंदू राहतो तो स्वामींच्या दर्शनाला त्या उभ्या आयुष्यामध्ये हा एकदा तरी इथं येऊन जातो. त्याला विचारायला माहिती नसतं. हळूहळू काय होतं, हे लोक येतात, आपल्याला एखाद्या हाताशी धरतात, आपल्यासारखं राहतात. आपण त्याला गन लावायला लागलो ते म्हणतो इथं लावा, आपणही म्हणतो नाही ते लाव, इथं नाही लावत बरं का, इथं लावतो, आपल्याला बरं वाटतं नाही नाही ते मानतो बरं का. हळूहळू काय करणार, आपल्या जगा मागते तिथं दुकानदारने, आपण पूजा सामान बेचणे वाले, पूजा सामान आपण देतो ती जागा. हळूहळू त्या देवाला अर्पण करायच्या शाली ज्या असतात, पहिली त्याची झालर हिरवी होती, हळूहळू ती शाल हिरवी होत चालती आणि मग ते सांगतो स्वामींना जर भगवी शाल जर अर्पण केली तर स्वामी पावन होतात. आणि आपले काय असतात काही धार्मिक लोक, भावनिक लोक, डोक्यात बसतं एकदा ते घातलं की, आणि मग आपण त्या भगवं सोडून आपण कुठं जातो, हिरव्याच्या दिशेने, आणि मग तिथं आपण पोचतो. आणि ज्या दिवशी तसं होईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो ते स्वामींचा देखील धर्म बदलायला मागं पुढं पाहणार नाही. स्वामींचा सुद्धा असाच बस स्थानकासारखा इतिहास काढतील आणि सांगतील स्वामी कोण होते, हिंदू नव्हते म्हणतील
ते आमच्यातलेच होते म्हणून सांगतील आणि मग त्याच्यावर कुठेतरी केसेस करतील, दावा दाखल करतील. आता ते वक्फ थोडे नियम बदललेत केंद्र सरकारने आणि त्याच्यावर आता त्यांनी कायदा बदलून आपल्याचे लोक घालायचा निर्णय घेतलाय. नाहीतर आपल्याकडे याच्यावर सुद्धा केस दाखल झाली असती की देवस्थान हे आमचं आहे. म्हणजे अशा आणि मग आपल्यालाच कुठेतरी सिद्ध करावं लागतं की हे देवस्थान हिंदूंचं आहे. म्हणजे या भारतामध्ये आपल्याला हे सगळं करण्याकरता आपलं दुर्दैव आहे की आपल्याला सगळं करावं लागतं. त्याचं कारण एकमेव आहे की मानसिक खतना हा एक फार मोठा विषय आहे आणि मग त्या विषयावरती आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाला काम करण्याची आवश्यकता आहे. ते काम कुठून करावं लागणार आहे तर आपल्या कुटुंबापासून. पहिले लोकांना सांगण्याच्या ऐवजी आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सांगावं लागणार आहे की आपली मानसिक खतना होता कामा नये. आणि म्हणून हे कार्य ते आपण अक्कलकोट मधल्या भूमीतल्या लोकांनी हाती घ्या. आता हे कशाला पाहिजे इथं पाळवाट फक्त मागच्या बाजूला कुठतरी अवैध धंदे 2 नंबर धंदे म्हणजे स्टँड मध्ये लोक आले की त्या अवैध धंद्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तिथल्या माणसं आत आले पाहिजे आणि आपल्या माय माऊली माता भगिनी महाराष्ट्राच्या बाहेरून कानाकोपऱ्यातून इथं बसस्थानकामध्ये येणार त्यांच्या सुरक्षेची हमी कोणाची राहणार. हे सगळ्या बाबी आपण तपासल्या गेल्या पाहिजे, आपण विचार केला गेला पाहिजे. आज कुठेतरी 4 मूर्ती येणार उपोषणाला बसता हरकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे आपण लोक आहोत. या भारत भूमीतले लोक हे मानतात का? नाही मानत. गो हत्या बंद झाली संविधानाप्रमाणे आपण तो निर्णय घेतला देशाने, हे मानतात का? नाही मानत. हे गो हत्या करतात. यांना संविधान मान्य आहे का? नाही मान्य. गोवंश हत्या बंद केली कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे निर्णय झाला. या लोकांनी गोवंश हत्या बंद पाळलं का? नाही पाळलं. मग हे लोक संविधान मानत नाही. आज फक्त काही स्वतःच्या स्वार्थापोटी काही आपल्या बौद्ध बांधवांना हाताशी धरतात आणि त्यांना कुठतरी वापर करून त्यांची दिशाभूल करून आज कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. म्हणून त्या बांधवांना देखील आमची विनंती आहे की तुम्ही कुठेही आपलं जसं देवस्थानांचं जसं ते भगव्याची वाटचाल काही त्यांच्या स्वप्नामध्ये आहे की आपल्याला कुठतरी एक हिरव्याच्या दिशेने जायची वाटचाल त्यांची सुरू झाली, तशी तुम्हाला देखील सांगतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा हे कुठेतरी वेगळ्या दिशेने तुमच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न हे करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे. त्याच्या बाबतीमधल्या आपल्या भूमिका त्या योग्य ठरल्या पाहिजेत. आपल्यामध्ये कुठेही एक वेगळी मतांतर निर्माण करून आज तुमचा वापर या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आपल्यातले देखील लोक तशीच आहेत की आपल्याला कुठेतरी मानसिकरित्या ज्यांची खतना झाली त्यांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने ते आपल्यावरती केसेस करायला लावतात. जिथं जिथं आपल्या गोमातेचं संरक्षण करण्याची वेळ येते आपण जिथं कुठेतरी यांच्या कसायच्या गाड्या अडवतो, आपल्याच लोकांचा वापर तिथं केसेस करण्याकरता केला जातो आणि आपल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं. आता इथंही आपलं सभा झाली, दुसऱ्या दिवशी इथं जरा बाजारपेठ उघडली, लोक उघडले. तुम्हाला विचारतील काय झालं तर तुम्हाला सांगतो त्या लोकांना आपण आज प्रश्न केला पाहिजे की आज या देशामध्ये म्हणजे अगदी भारताच्या काश्मीरच्या कोपऱ्यापासून जर कन्याकुमारीपर्यंत पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्या देवधर्मांना अडवण्याचं काम या लोकांनी केलं आहे. आज किती लोक वैष्णवी माताला गेले असतील? वैष्णोदेवीला कोण कोण गेले? इकडचे लोक जात नाही का पुढं? अमरनाथ यात्रेला कोण कोणी गेलं? आज तुम्हाला सांगतो की आपला कुठलाही भाविक वैष्णवी मातेला गेला तिथं त्यांच्यावर हल्ले होतं, अमरनाथ यात्रेला गेला त्याच्यावर हल्ला होतो. पण आपल्यालाच कुठेतरी भाईचाराचा पुळका असतो. आपले लोक त्यांच्या 4 जण चालले की 2 जण आपले असतात. कुठं चालले? अजमेर की दरगाह पे जा रहे. अरे तू कधी वैष्णोदेवीला गेला नाही, अमरनाथला गेला नाही, अक्कलकोटला आला नाही आणि कशाला त्या अजमेरला चालला? फक्त तुम्हाला सांगतो यांच्यामध्ये लोक आपलं कुठतरी समाजाचं ध्रुवीकरण करायचं पाहतात आणि आपल्याला कुठतरी दिशाभूल करून भरकटून आज आपल्याला कुठतरी या अशा बसस्थानकापर्यंत आपल्याला येऊन पोहोचतात. आणि हे काय आपल्याकडे सचिन दादा आपल्याकडेच प्रश्न असा नाही, आज आमच्याकडे देखील अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली बस सेवा सुरू झाली तर ती अहिल्यानगर ते पुन्हा ही बस सेवा सुरू झाली महाराष्ट्रामधली. आणि त्याचं देखील आमचं बस स्थानकाचं ज्यावेळेस काम सुरू झालं तर असेच तुम्हाला सांगतो तिथं देखील काही लोक
ते कागद घेऊन आले आणि मग ते कागद घेऊन आले. आम्ही त्यांना सांगितलं ते पुंगळी करून घेऊन जा म्हणून, ते बघून घेऊ म्हणलं पुढं काय झालं. अजिबात तुम्हाला सांगतो तिथं आम्ही त्याला काही थारा दिला नाही. आणि आज आमचं बस स्थानकाचं काम सुरू आणि त्याला तुम्हाला सांगतो ज्या दिवशी ते येतील आणि सांगतील पाऊलवाट पाहिजे त्याचे पायच तुम्हाला सांगतो मोडून टाकायचे, म्हणजे पाऊलवाट मागायचा विषयच राहतो. आता हे काय सचिन दादा आम्ही काय तुम्हाला सांगायचं का, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं पाहिजे. ते आता प्रत्येक वेळेला जन आक्रोश मोर्चा काढायचा, आमच्या सगळ्याची पायपीट करायची, इकडून जा तिकडून ये, या गोळीतून ये, किती दिवस चालणार. आपण काय करतो ते आपण ठरवलं पाहिजे. आपण प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे, निर्णय केला पाहिजे. आणि इथं सभा संपल्यानंतर कुठल्याही व्यक्तीने आजपासून जो आपला माणूस दिसल, म्हणजे टिळा लावलेला माणूस दिसल, त्याच्याकडूनच खरेदी केली पाहिजे. भले एखादा तुम्हाला सांगाल ते मानसिक खतना झालेला माणूस तुम्हाला सांगाल 5 रुपये तिकडं स्वस्त आहे, त्याला म्हणायचं 5 नाही 10 रुपये आमच्या बांधवाकडे जास्त जाऊ दे, पण फक्त टिळा आणि भगवा याच माणसाकडून आपली खरेदी झाली पाहिजे. आता आमच्याकडे पाहतो आम्ही काही ते फ्रूटवाले आहेत ना, असेच पंचे घालून पडळकर साहेब आता विकायला बसते. आपला माणूस फसतो, आपली माय मावली फसती. त्यांना आम्ही सांगतो इथं टिळ्या वेळा नाही पाहिजे, इथं ज्याच्या टिळा असल त्याच्याकडूनच तुम्ही ओळखा, ज्याला टिळा त्याला ओळखा. अशा वृत्तीतनं अशा भावनेतून आपल्याला प्रत्येकाला निर्णय घ्यावा लागतो. कारण आमच्याकडे आम्ही पाहिलं आता ईद झाली, त्यांचे मेसेज फिरले की सिर्फ आपने भाइयों से खरेदी करो. आपण का, आपण कशा करता, आपल्याला कोणता भाईचाराचा फुलका आहे. त्यामुळे आपण देखील निर्णय घेतला पाहिजे की आजपासून प्रत्येकाने निर्णय घ्यायचा. कोणी किती जवळ होते, आपल्याला काही लोक येतात 100 मध्ये एक घर असतं, ते सांगतो तो तसा नाहीये, आम्हाला सुद्धा काही लोक सांगतात ते तसा नाहीये. आता मग तसा व्हायची वाट बघायची का, त्यांनी आपली माय बावली पळून घेण्याची वाट बघायची का, त्यांनी आपल्या घरापर्यंत यायची वाट बघायची का. प्रशासन असो किंवा तुम्ही सगळे इथं आज उपस्थित हिंदू बांधव असो, तुम्हाला आजच सांगतो की 90च्या दशकामध्ये ज्या मुंबई सारख्या शहरामध्ये जी परिस्थिती त्या लोकांनी केली होती, छोट्या छोट्या गाव पातळीवर त्यांनी जी परिस्थिती केली होती, ज्या दिवशी तशी वेळ येईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो तेच लोक जे तुम्ही म्हणता आपले आपले, ते तुमच्या घरापर्यंत तलवारी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी तुम्हाला आठवल की व्यासपीठ आठवल, हा हिंदू जन मोर्चा आठवल आणि सकल हिंदू समाज त्या दिवशी तुम्हाला आठवल. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो हे मानसिक खतना झालेले लोक हे घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. त्या दिवशी तुमचं संरक्षण करण्याकरता आमच्या सारखे या ठिकाणी भगवाद्वारी लोक तुमच्या दारावरती राहणार आहेत. तुम्ही फोन केला तर राहणार आहेत, तुमच्या संरक्षणाकरता आम्ही राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, पण सावध राहा. ती वेळ आपल्यावरती आली नाही पाहिजे, ते लोक घाबरले पाहिजेत. ज्या दिवशी तशी कधी वेळ येईल तर त्या लोकांची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या मोहल्ल्यापर्यंत यायची, आपल्या गावापर्यंत यायची, आपल्या शहरापर्यंत यायची. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा पैसा जो आपण त्यांच्याकडून खरेदी करतो, हे पैसा सगळा आपल्या अगदी प्रत्येक जिहादा करता वापरला जातो. लव्ह जिहाद असो, लँड जिहाद असो किंवा अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेला वोट जिहाद असो, त्या प्रत्येक जिहादा करता या लोकांचा पैसा झकात म्हणून वापरला जातो. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या सगळ्या बाबी आता टाळल्या पाहिजे. म्हणून याची सुरुवात आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जरी झाली असली, आजच्या हिंदू जनमोर्चाच्या माध्यमातून जरी झाली असली, तरी ती पुढच्या काळामध्ये तुम्ही टिकवली पाहिजे. हा विचार आज आपण मांडलेला नाहीये, हा लढा आज आपण सुरू केला नाहीये. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला हा लढा आहे. हा ध्वज, ही भगवी पताका, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पताका म्हणून निर्माण केलेली आहे. आणि म्हणून ती जोपासण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं काम त्या महाराष्ट्र आणि देशातल्या प्रत्येक हिंदू बांधवाचं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करायचं काम आपल्या प्रत्येक या भारतातल्या, भारत भूमीतल्या या प्रत्येक हिंदू बांधवाचं आहे. आणि म्हणून आजचा युवा पिढीतला आपला प्रत्येक हिंदू बांधव स्वप्न पाहतो. कशाचं पाहतो? अखंड भारतचं स्वप्न पाहतो. आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला उचलायची. आणि म्हणून ते कार्य
आपल्याला आजच्या सभेतनं या ठिकाणी आपल्या बसस्थानकाच्या संरक्षणापासून आपण जे प्रत्येकाने एक शपथ घेऊन या ठिकाणून जायचंय, त्या बसस्थानकामधून कुठली वाढ देता कामा नये आणि असणारं प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांनी एक विचार जोपासायचं काम किंवा सेक्युलर भूमिका घेण्याचं काम करू नये.